पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन। जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हा दुर्लभ संतजन। ही सगळी संतांची मांदियाळी, या ठिकाणी भक्तीची मांदियाळी या ग्रामामध्ये जमलेली आहे। म्हणजे मला तर असं वाटतंय प्रत्येक घरातून व्यक्ती या ठिकाणी आलेली आहे। बरोबर आहे ना महाराज? खरंच तुमचं गाव हे भक्तिमय गाव आहे, त्याच्यामुळं तुम्हाला कसलीच कमतरता तुम्हाला कधीच पडणार नाही, अशा प्रकारची मी या ठिकाणी ग्वाही देतो। आणि सगळ्यात महत्वाचं मला या ठिकाणी आनंदानं सांगावंसं वाटतंय, तुम्ही ज्या महाराजांची शिवकथा या ठिकाणी ठेवलेली आहे, आम्ही त्या महाराजांना अतिशय जवळून आणि महाराजांसाठी या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत। कारण त्यांच्या आशीर्वादानं आमच्या आयुष्यामध्ये आमच्या जीवनाचं नंदनवन झालेलं आहे, संसाराचं नंदनवन झालेलं आहे, म्हणून त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो। आणि ताई तर आमच्या भगिनी आहेत आणि त्यांचं कीर्तन म्हणजे बघा, एकमेकाच्या सहवासामध्ये आपण आल्यानंतर किती मोठा माणसाचा उद्धार होत असतो हे या ठिकाणून आपल्याला दिसतंय। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे, बघा संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, त्यांना हयात असताना माणसांनी डावललं, पण ज्यावेळेस त्यांचा खरा अवतार त्यांनी दाखवला त्यावेळेस त्यांना सगळ्यांनी माऊली म्हणायला चालू केलं। संत तुकाराम महाराजांना तर असं म्हटलं, तुकाराम तुकाराम नाम घेता काप्रियम, असं एवढं त्यांची ख्याती झाली। अशा प्रकारे माणूस गेल्यानंतर त्याचं नाव न घेता माणूस जिवंत असताना त्याची किंमत करा। गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना ज्या प्रकारे ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणून जाताना लोकांना गहिवर आला, संत तुकाराम महाराज या ठिकाणून जाताना गहिवर आला, तशा प्रकारचं तुमच्या सुद्धा आयुष्याचं नंदन व्हावं हीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो। संत तुकाराम महाराज की